नमस्कार, मी शशिकांत पाटील। आज आपण आहोत उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये। उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठी चुरस या मतदारसंघामध्ये आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भालेराव हे आपल्यासोबत आहेत। सुधाकर भालेराव हे 2 टर्म उदगीर विधानसभेचं त्यांनी प्रतिनिधित्व केले 2009 आणि 2014ला। मात्र 2019ला काय गडबड झाली माहित नाही, तर तिकीट कट झालं आणि आता 2024ला ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत। 2019ला काय गडबड झाली तू? खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये 2009ला 8 जिल्ह्यांमध्ये फक्त 2 आमदार होते। खरं तर भारतीय जनता पार्टी माझ्या रूपानं माझ्या उदगीर जळकोट मतदारसंघातील मतदारांनी भाजप मोठी केली म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही। परंतु 2009 ते 14, 14 ते 19 कंटिन्यू आमदार झाल्यानंतर मराठवाड्यामध्ये हॅट्रिक आमदार होणारा जर कोणी असेल तर ते सुधाकर भालेराव राहणार होता। म्हणून काही लोकांनी षडयंत्र करून उद्या भविष्यात ते मंत्री होईल म्हणून लोक सांगत राहतात। आता कोणाचं आज घडीला खरं तर ज्यांनी पाप केलं ते भोगतील, पण आता जे कुठे जरी असतील त्यांना देवानं सद्बुद्धी द्यावं। आणि अशा पद्धतीचं षडयंत्र केलं तर कशा पद्धतीनं जीवनामध्ये संकट येतात त्या ठिकाणी तेच भोगायला लागलेत आणि त्यांना मला सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं माहित आहे। हो, पण आमच्या व्ह्यूअर्सला माहित नाही कोण आहे ते। त्यामुळे निश्चितच मला आज विश्वास आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना अत्यंत उदंड असा प्रतिसाद, खरंच तुम्हाला सांगतो मी 10 वर्षामध्ये 2 वेळा आमदार झालो, परंतु एवढा प्रतिसाद नव्हता। तेवढा प्रतिसाद या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून मला या ठिकाणी मिळतोय। सार्थ अभिमान माझ्या मतदारांचा। बरं, आता महाविकास आघाडीकडनं आपल्याला उमेदवारी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं। गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपचाच प्रचार केला होता, म्हणजे ज्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही गेल्या 3 निवडणुका प्रचार केलेला आहे, आता त्यांच्या विरोधात तुम्ही उभा टाकलेला आहात। विद्यमान इथले आमदार मंत्री महोदय यांनी जवळपास 6 ते 7 हजार कोटी रुपयांची कामं केल्याचा ते दावा आहे। कसं बघता येतं या त्यांच्या विकास कामांना? तर मग काय तुमचं म्हणणं याच्यावर? 10 वर्षात जी कामं माझी जी झाली, नॅशनल हायवे असतील, नांदेड जिल्ह्यातल्या लिंबोटी धरणातून उदगीरला पिण्याच्या कायम पाण्याची पुरवठा योजना असेल, जे काही कामं माझ्या काळात झाली, शहरातील नगरोत्थानच्या माध्यमातून उड्डाण पुलं झाली असतील, शहरातली रस्ते सिमेंट रस्ते झाले असतील, गाव जोडणीचे रस्ते झाले असतील, निराधारांना आधार देणाऱ्या योजना झाल्या असतील, ह्या सर्वतोपरी विकासाची जी कामं आहेत ते माझ्या काळात झाली। आणि माझ्या काळातलीच कामं हे महाशय, खरं तर तुम्हाला माझा प्रश्न आहे की हे आमदार झाले खरे, 6 महिने ह्यांचं सरकार बनलं नाही, हे पळू फिरले, पुन्हा नंतर ह्यांची कुठेतरी गठबंधन झालं आणि पुन्हा सरकार बनलं आणि ह्यांच्या नशिबाला कोरोना आला। 2 वर्ष नाकतोंड बंद करून होते। कुठलं सरकार त्या ठिकाणी काम करत होतं मला तुम्हीच सांगा। आणि 2 ते 2.5 वर्ष ह्यांचे असेच गेले कोरोना काळामध्ये। राहिलेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये 6,500 कोटीचा जर यांनी विकास केलाय म्हटलं असेल तर मला सांगा, एखादी बेड्याचं हॉस्पिटल एखादी खोलावं लागेल आणि त्या ठिकाणी ह्यांच्या मेंदूची चाचपणी करावं लागेल आणि त्या तपासणीत कळेल की खरंच जर घोटाळा झाला असेल तर मग महाराष्ट्रातल्या 288 विधानसभेमध्ये सर्वाधिक जर भ्रष्टाचार आणि सर्वाधिक जर घोटाळा झाला असेल आणि डुप्लिकेट बिलं उचलण्याचं पाप जर ह्या ठिकाणी झाला असेल तर निश्चितच मात्र त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। नाहीतर आदरणीय अमित भैया देशमुख साहेब पालकमंत्री होते, एक मोठ्या राजकीय प्रस्थ असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे ते सुपुत्र आहेत आणि एक विकास रत्न म्हणून साहेबांनी काम केलेलं आहे। आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब मराठवाड्याचे नेते होऊन गेले, परंतु अशा पद्धतीनं उदगीरला जो एक आमदार म्हणतोय की मी 6,500 कोटी फक्त 2 वर्षात या ठिकाणी जर आणला तर मला वाटतं निश्चितच या ठिकाणी चौकशी करण्यासारखी गोष्ट आहे। नसेल तर मग यामध्ये एक वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे डोकं तपासण्याची आवश्यकता आहे। उदगीरला बऱ्याचशा गोष्टी केल्यात असं ते सांगतात। उदगीर जिल्हा निर्मितीचा पण विषय त्यांच्या अजेंड्यामध्ये आहे। तुम्ही कुठले मुद्दे घेऊन मतदारांपुढे जात आहे? मला वाटतंय माझ्या कारकिर्दीमध्ये उदगीर सारख्या ठिकाणी सुशिक्षित तरुण बेरोजगारांना खऱ्या अर्थानं हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी MIDCची आवश्यकता होती। औद्योगिक वसाहत जर या ठिकाणी निर्माण करण्यासाठी मी पूर्ण मसुदा तयार केला, परंतु ह्या महाशयांनी 5 वर्षामध्ये, मी साधा आमदार होतो पण ते ह्यांना 2दा मंत्री व्हायची संधी मिळाली, त्यांनी तर खरं तर MIDC निर्माण करायला पाहिजे, तरुणाला हाताला काम मिळेल अशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली पाहिजे होती। मात्र असं कधीच काही घडलं नाही। मात्र टक्केवारीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माझं गाव या ठिकाणी जे आता तुम्ही थांबला ते माझं जन्मगाव आहे,
याच ठिकाणी नदी आहे, तिरू नदी. त्या नदीचंच पाणी आम्ही आज जेवढेच आमचे ग्रामस्थ आहेत हे सगळे आम्ही त्याच नदीचं पाणी पितो आणि त्याच नदीवर मी पोहायला शिकलो. या नदीवर 150 कोटीचा घोटाळा आहे, जवळपास 150 कोटीचा. 136 कोटी 16 लाख पहिल्यांदा मंजुरी घेतली आणि पुन्हा परत आणखीन त्यांनी काहीतरी वाढीव बजेट आणले म्हणे तिरू नदीवर, कोल्हापुरी धर्तीवरच्या बॅरेज मध्ये. एक न्यायालयात सुद्धा गेला, परंतु त्यावेळेस सदर सरकारने त्या ठिकाणी त्याला पाठीराखण केल्याचा प्रयत्न केला. निश्चित ह्याला जेल शिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीचे घोटाळे आहेत आणि ही टक्केवारी कशा पद्धतीने टक्केवारी आहे त्याचा हिशोब नाही. माझ्या काळामध्ये, मी आमदार होण्याच्या काळामध्ये 50 बेडचं हॉस्पिटल होतं. गोरगरीब जनता त्या ठिकाणी हॉस्पिटलला ट्रीटमेंट घ्यायला जाते. त्या ठिकाणी 200 बेडचं हॉस्पिटल मी निर्माण केलं. 193 डॉक्टर्स, नर्सेस, कंपाऊंडर, टेक्निशियन, शिपाई असा स्टाफ मंजूर केला. ह्या महाशयांनी आमदार मंत्री म्हणून त्या ठिकाणी काही सुद्धा काम केलं नाही. आज आमच्यातली एखादी महिला भगिनी जर डिलिव्हरीसाठी जर गेली तर जळकोटला गेली तर जळकोटच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होत नाही. डिलिव्हरीसाठी जर त्या ठिकाणी डॉक्टरना जर समजा सीझर करायचं म्हटलं तर जा उदगीरला म्हणतात, उदगीरला नेलं, उदगीरचे डॉक्टर म्हणतात इथं होत नाही, जा लातूरला. अशा पद्धतीनं जर या ठिकाणी साधा एक महिलेची डिलिव्हरी सीझर होऊ शकत नसेल तर ह्या महाशयाने 6500 कोटीचं केलं काय, हा जनतेच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आता हे घोटाळेबाज महाशय आता पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून गावोगाव आता मला असं आहे की तुम्ही जा, कुठल्याही गावात जा, त्या ठिकाणी काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून पैसे वाटण्याचं महापाप केलं जाते. असं आता त्यांना लक्षात आलं की आता हे निवडून येऊ शकत नाहीत, म्हणून गावोगाव आता मी पोलिसांना सुद्धा विनंती करतो की जा. अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुण्यवानासाठी आणि रक्षणासाठी या ठिकाणी लोकशाहीचा सार्थ अभिमान म्हणून हे मतदान ठेवलेलं आहे. आणि हे मतदान जर खरेदी विक्री करून जर हे 6500 कोटीचा जर लोकप्रतिनिधी जर मतदान विकत घेत असेल तर ह्यांना आता भीती सुटलेली आहे. जेल शिवाय पर्याय नाही. तक्रार करण्याला त्या ठिकाणी लोक आता शहरात घेऊन फिरायला लागलेले आहेत. रोज मला फोन करायला लागलेत, मलाच वेळ मिळाला गेला आता त्या ठिकाणी साहेब आमच्या गावात पैसे वाटायला लागलेत, ते म्हणते माझ्या गावात पैसे वाटायला लागले. आता हे जर पैसे वाटायचं जर काम केलं असेल तर ह्याच्या अगोदर जर ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस ह्या महाशयांनी एवढंच सांगायला पाहिजे, इमानदारीने त्यांच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगायला पाहिजे होतं की आपण जर पैसे वाटून जर तुम्हाला आमदार केला असेल तर निश्चित तुम्ही पैसे वाटायला पाहिजे. परंतु तुम्हाला बिनशर्त आशीर्वाद दिला आणि आता उदगीर मतदारसंघामध्ये घोटाळा करून भ्रष्टाचार करून पैसा कमावला आणि आता जनतेला जर तुम्ही पैसा वाटत असाल तर हे निश्चित रूपाने या ठिकाणी आता षडयंत्र रचून जर या ठिकाणी काम होत असेल तर यांची चौकशी होणे गरजेचं आहे. मी पोलिसांना, या ठिकाणच्या कलेक्टरना, निवडणूक अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी विनंती करेन की या ठिकाणी लोकशाही अत्यंत परिपक्व पद्धतीने बाबासाहेबांनी घटनेमध्ये निर्माण केलेली ही लोकशाही जर रक्षणार्थ निवडणूक असेल तर ह्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जर पैसे वाटून जर मतदान घेतलं जात असेल तर त्याला रोखण्याची आवश्यकता आहे. खूप मोठा गंभीर आरोप सुधाकर भालेराव यांनी केलेला आहे. आता आपण आहोत जळकोट तालुक्यातल्या लाळी खुर्द या भालेराव साहेबांच्या जन्मगावी. भालेराव साहेब, आता तुम्ही तुमच्या जन्मगावीमध्ये आहात, पण पूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांच्या काय अपेक्षा आहेत, कुठली आश्वासनं तुम्ही लोकांना देत आहात? शेतकऱ्याला माझ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी मी मोठ्या प्रमाणात मदत केली. पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, हे सर्वतोपरी मी दिली. ह्या महाशयांनी मंत्री म्हणून राहिल्यानंतर अजिबात पीक विमा मिळू दिला नाही. शेतकरी 1 रुपया पीक विमा भरला म्हणून त्या ठिकाणी म्हणत असेल, परंतु शासनाने 1100 कोटी रुपये शेतकऱ्याच्या नावाखाली पीक विमा भरला. त्या पीक विमा कंपनीनं ह्यांना काहीतरी लालूच दिली, भ्रष्टाचार केला आणि त्या ठिकाणी आज रोजी शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. मग हे 1100 कोटी रुपयाचा पीक विमा घेणारी कंपनी जर अशा पद्धतीने जर घोटाळा करून उदगीर मतदारसंघामध्ये 1 रुपया दिला नाही तर अशा शेतकऱ्याचं नुकसान करणाऱ्या लोकप्रतिनिधीला निश्चित रूपानं माझी जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा जनतेचा मूड तयार झालेला आहे. एवढंच नाही तर गावोगाव अवैध धंदे, दारू, गुटखा, मटका घेणारी कंपनी जर अशा पद्धतीने जर घोटाळा करून उदगीर मतदारसंघामध्ये 1 रुपया दिला नाही तर अशा शेतकऱ्याचं नुकसान करणाऱ्या लोकप्रतिनिधीला निश्चित रूपानं माझी जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा जनतेचा मूड तयार झालेला आहे. एवढंच नाही तर गावोगाव अवैध धंदे, दारू, गुटखा, मटका, रेती, काय त्याचा ठाव ठिकाणा नाही. अक्षरशः आमच्यातलं काही महिला गावोगाव मी फिरत असताना 10 वर्षात जेवढा आनंदाने राहिले आणि ह्या 5 वर्षामध्ये 25-25 वर्षाची पोरं कमी 10 वर्षामध्ये हे सगळं बंद होतं? बिलकुल बंद होतं. माहिती काढा. आज गावोगाव एकदम काय म्हणतात त्याला, त्या दारू सुद्धा डुप्लिकेट
मी त्या दारूच्या अधिकाऱ्याला सुद्धा विचारलं तर उदगीर मतदारसंघामध्ये 80% बोगस दारू विकली जाते अशा पद्धतीचा त्या ठिकाणी अहवाल मला मिळाला. आमच्या काळामध्ये दारू विक्री शासन मान्य असेल, त्या ठिकाणी योग्य असेल, ते पित असतील तर मी त्याला रोखूही शकणार नाही. परंतु जर पिणार त्या दारूच्या ठिकाणी 100% जर बोगस माल त्या ठिकाणी जर दारू तयार करून आमच्या तरुण पोरांना जर त्या ठिकाणी शरीराला व्याधी तयार होणार असेल, त्यांचं लिव्हर खराब होणार असेल, त्यांचं लवकरात लवकर त्यांचं निधन होणार असेल, अशा पद्धतीची बोगस दारू माहिती आहे आपलं. आता मला तर माहिती नाही, पण तुम्हाला असं ऐकण्यात आलं कुठली तरी एक चायनाची गोळी आहे म्हणे 1500 रुपयाला मिळते असं लोक म्हणतात. आणि त्या 1500 रुपयाच्या गोळीमध्ये काहीतरी 600 लिटर दारू तयार होते. आणि अशा 600 लिटर दारूमध्ये त्या ओरिजिनल बाटल्या दिसायला दाखवून त्या दारूच्या बाटल्या गावोगाव विकतात असं मला ऐकण्यात आलं. मतदारसंघात तयार होती. आता देवजाने ती चौकशी करा. आपण मीडिया माझ्याकडे आलेली माहिती आहे आणि ही तक्रार करण्यासाठी आता गंभीर विषय आहे. आणि अशा पद्धतीने जर बोगस दारू विकली जात असेल तर त्या दारूवर सुद्धा कारवाई होण्याची आवश्यकता आहे. आणि जे कोणी विक्री करत असतील अशा आमच्या तरुणाला जर त्या ठिकाणी जर अशा व्यसनाला बळी पडावं लागत असेल आणि त्यांचं निधन त्यामध्ये होत असेल तर ही एक प्रकारची हत्या आहे. आणि ह्या हत्याऱ्या लोकांना त्या ठिकाणी बंधन करणं निश्चित रूपाने गरजेचं आहे असं मला वाटतं. आता विकासाच्या बाबतीत काय आश्वासन आपण मतदारांना देत आहात? मी निश्चितच MIDCच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीमध्ये आमची महालक्ष्मी योजना 3000 रुपये महिन्याला त्या ठिकाणी आता महिलांना आपण देणार आहोत. सुशिक्षित तरुण बेरोजगारांना महिन्याला 4000 रुपये देणार आहोत. आणि शेतकऱ्यांना 3 लाख रुपयाचं कर्ज 100% माफ करणार आहोत. आणि हा महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सर्वतोपरी जनतेचा सर्वांगीण विकास हाच सुधाकर भालेराव आणि महाविकास आघाडीचा ध्यास राहील अशा पद्धतीचं. लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा फायदा होईल असं म्हणतात माहिती. बिलकुल नाही. लाडकी बहीण म्हणजे एक प्रकारचा गोंडस त्या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अशा पद्धतीचं लांगोल चालन करण्यासाठी आणि बडेजावपणा केला. परंतु तीही योजना बंद पडली. परंतु आमचं महाविकास आघाडीचं सरकार महालक्ष्मी योजना त्या ठिकाणी सुरू करेल आणि महिलांना 3000 रुपये प्रति माह दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास. गुलाल कोणाचा? नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार येईल. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल उदगीर सुधाकर भालेराव. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भालेराव विजयाचा दावा करत अनेक मोठे भ्रष्टाचाराचे असतील किंवा गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत. येत्या काळात त्याच्यावर सांगोपांग चर्चा सुद्धा होईल. मात्र तुर्तास मतदारांनी आपल्या पाठीशी उभं राहावं असं सुद्धा आवाहन त्यांनी केलेलं आहे. भालेराव साहेब, आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शशिकांत पाटील, लातूर. धन्यवाद.